नमस्कार मित्रांनो, 2024 ची लोकसभेची ही निवडणूक अतिशय आनंदात, शांततेत पार पडली. लोकांनी मतदान केंद्रावर जाऊन अतिशय शांततेत आणि आनंदात, उत्साहात आपला मतदानाचा हक्क व्यवस्थितरित्या आपल्या आवडत्या उमेदवारास मतदान देऊन पार पाडला आहे. अनेकांच्या मनात अनेक शंका निर्माण झाल्या. त्यामुळे हे 2024चं लोकसभेचं जे काही मतदान होतं ते अतिशय इंटरेस्टिंग होतं. अनेक लोकांच्या मनात अनेक शंका होत्या. लोकशाही खतरेत, अनेकांना राष्ट्र आणि धर्म खतरेत वाटत होता, अनेकांना मजहब खतरेत वाटत होता. त्यामुळे लोक मैदानात उतरले. कोणत्याही उन्हाची पर्वा न करता 44 डिग्री सेल्सिअस तापमान असताना सुद्धा लोकांनी मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा अधिकार हा आपापल्या आवडत्या उमेदवारास दिला आहे. त्यामुळे कोणतीही प्रकारची शंका न निर्माण होता आता 4 तारखेला हा निकाल लागणार आहे आणि तो निकाल आपण कोणी टी व्हीवर, कोणी मोबाईलद्वारे बघणारच आहोत. अतिशय आनंदमय मतदान यावेळेस झाले. प्रत्येक वेळेस मनुष्याने आपला हा राष्ट्रीय हक्क असतो मतदानाचा, तो बजावलाच पाहिजे आणि आपापल्या उमेदवारास निवडून द्यायलाच हवं. त्यामुळे लोकशाही बळकट होते, राष्ट्र बळकट होतो. कोणी कुणावर अन्याय अत्याचार करणार नाही. या अनेक गोष्टी सुदृढ होतात. त्यासाठी प्रत्येकाने मतदान केंद्रावर जाऊन मतदान केलंच पाहिजे. यापुढे सुद्धा आता महाराष्ट्रात विधानसभेचं मतदान होणार आहे आणि 100% कमीत कमी 80, 85, 90% तरी मतदान झालं पाहिजे. यामुळे आपला देश आणि आपलं राष्ट्र मजबूत होतं, लोकशाही मजबूत होते. अनेकांच्या मनातल्या अनेक शंका यामुळे निरस होतात आणि एक जगण्याचा वेगळाच आनंद प्राप्त होतो. त्यामुळे आपण मतदान केंद्रावर गेलं पाहिजे आणि मतदान केलं पाहिजे. जय हिंद, जय भारत.